तर दिसतोय की नाही आपला डोसा एकदम कुरकुरीत। तर नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी असणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पेपर डोसा। तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि खोबरं घेतलंय। त्यासोबतच कढीपत्ताही घेतलाय। त्यानंतर त्यासाठी 1 वाटी दही घेतलंय। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। चटणी आपल्याला थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायची आहे। म्हटलं चटणी जरा मस्त मातीच्या भांड्यात करूयात, त्यासाठी हे आपलं भांडं। आता मातीचं भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तेल घातलंय। तेल थोडं गरम झालं त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि व्यवस्थित तडतडून द्यायचा। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी, थोडासा हिंग आणि थोडीशी हळद टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। हे सगळं छान फ्राय झालं की त्यामध्ये बारीक केलेली चटणी टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आपल्याला या चटणीमध्ये जे दही आहे ना ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये ॲड करायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला छान उकळी काढून घ्यायची आणि 5 ते 7 मिनिटांसाठी बारीक गॅसवर शिजवून घ्यायची। ही चटणी मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करतेय। नॉर्मली चटणीला कच्ची असतानाच फोडणी देतात, पण मी ही शिजवून घेते। अशी पण खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हे आपलं सुंदर मातीच्या भांड्यांचं कलेक्शन। आता आपण डोसे बनवायला घेऊयात। त्यासाठीचं हे डोस्याचं बॅटर आहे। तर हे मी कसं बनवलं ते मी तुम्हाला सांगते। त्यासाठी 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ रात्री भिजत घालायची। सकाळी ते स्वच्छ धुवून दळून घ्यायचं आणि दळल्यानंतर साधारणतः 2-1 तासात त्याचे छान कुरकुरीत असे डोसे तयार होतात। आता मी ते बॅटर एका पातेल्यात काढून घेतलं। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि ते छान फेटून घ्यायचंय आणि आपलं बॅटर रेडी आहे। तर तुम्ही बघू शकता आपली चटणीही छान उकळते एक साईडला आणि एकीकडे तवा तापत ठेवलाय। तवा छान गरम होऊन द्यायचा आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर डोस्याचं बॅटर टाकून आपल्याला तो डोसा पसरवायचा आहे। बॅटर तव्यावर टाकून घ्यायचं आणि पळीच्या साहाय्यानेच पसरवून घ्यायचं। डोसा करण्याच्या आधी तव्यावर पाणी शिंपडायचं। तेल टाकलं की आपल्याला ते व्यवस्थित पसरवताही येत नाहीत आणि ते ऑइली पण होतात। तुम्ही बघू शकता अगदी पातळ पसरवला गेलाय आणि आता त्याला साईडने थोडंसं तेल फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याच्या कडा आपोआप सुटतात। एक साधारणतः 2 ते 3 मिनिटात आपला डोसा बनवून रेडी होतो। तुम्ही बघू शकता की आपल्या डोस्याचा कलर थोडासा गोल्डन झाला की मग आपल्याला तो काढून घ्यायचा आहे। त्याच्या कडा आपोआप साईडने सुटतात आणि इझिली निघतो। तुम्ही बघू शकता की अगदी कुरकुरीत आणि पेपर सारखाच झालाय ना आपला डोसा। सेम प्रोसेस मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते। तर तुम्ही मला ज्या कमेंटमध्ये रेसिपीज सजेस्ट करत असतात ना, तर त्याच रेसिपी मी करणार आहे, पण हळूहळू सर्वच नक्कीच करेल। ही अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते आणि तेही कमीत कमी एफर्ट्समध्ये। तर आपण सेम प्रोसेस रिपीट केली आहे। आता आपला डोसा पसरवून झालाय तर त्याला साईडने पुन्हा तेल फिरवून घ्यायचं आणि एक 2 ते 3 मिनिटं होऊन द्यायचं। परंतु हे सगळं आपल्याला मोठ्याच गॅसवर करायचं आहे। गॅस बारीक राहिला तर डोसे कच्चे राहतात। हा पण डोसा आपला छान झालाय, तर आपण तोही काढून घेऊयात। बघा झालाय ना छान आणि कुरकुरीत सुद्धा। तर मस्त गरमागरम चटणी सोबत सर्व करूयात। तर कशी वाटली आपली ही साधी आणि सोपी रेसिपी कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका। काही टिप्स मी देते, काही टिप्स तुम्ही पण मला द्या।
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत.